तर इथे पाहू शकतात आपण आता डायरेक्ट ब्लाऊज वरून माप घेणार आहेत, जेणेकरून आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज आहे. तर इथं अस्तरचं ब्लाऊज घेतलेलं आहे मी. तर ब्लाऊज वरून मापे घेऊन आपल्याला याची कटिंग करायची आहे. कशी कटिंग करायची आहे बऱ्याच मैत्रिणींना येत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग शिकवणार आहे. तर आता हा वरचा जो ब्लाऊज पीस आहे तो साईडला ठेवणार आहे आणि हा आपण अस्तर जे आहे ते आधी कट करून घेणार आहेत. तर आता कोणती मापे घ्यायची आहेत मेन आपण इथे पाहणार आहे. तर आता इथे पाहू शकतात अगोदर आपल्याला ज्या साईडने हुके लावलेले असतील त्या साईडची बाजू घ्यायची आहे आणि आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तिथून आपल्याला मोंड्याची फिटिंग जी आहे तिथपर्यंत या पद्धतीने आपण ही माप घेणार आहे. पाहू शकता. तर इथे किती भरत आहे? 8.5 भरत आहे. तर आता हे आपली कटोरी किती आहे ही चेक करायचं आहे. तर आपली कटोरी आहे 5 आहे. त्यानंतर आपल्याला कंबर जी आहे ती पण घ्यायची आहे. तर हे पहा कंबर किती आहे आपली 27. आता तुम्हाला फरक समजला असेल. 8.5 आहे तर आपलं 34 साईजचं माप आहे. 34 साईज पेक्षा आपल्याला कमरेचा भाग किती भेटलेला आहे? कमी भेटलेला आहे. तर कंपल्सरी आपल्याला 34 असेल त्यावेळेस आपल्याला 31चं माप आलेलं पाहिजे. कारण 27 पासून ते 31 पर्यंत आपल्याला हे 4 माप घ्यायचे आहेत. 1 2 3 4 म्हणजे आपली फिगर जी आहे ती 31 पाहिजे आहे आणि कंबर जी आहे ती 27 पाहिजे आहे. तर आता आपण हे काय करणार आहे तसंच मापे टाकून घेणार आहे. तुम्ही उलट साईड नाही घेतलं तरी पण चालतंय. हे पहा 8.5च भरलेला आहे. आता आपण उंची घेणार आहे. तर उंची किती आहे? 12 आहे. तर आपल्याला 12च्या ऐवजी 12.5 घ्यायचे आहे. तयार 12.5 आहे तर आपण इथं 12.5 वर मार्किंग करणार आहे आणि 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग साठी लागणार आहे. तर पाहू शकता तिथं 13.5 वर ही मार्किंग केलेली आहे. इथंही आपल्याला 13.5 वर मार्किंग करायचे आहे. आणि हा आपला किती भाग आहे? छातीचा चौथा भाग किती आहे? 8.5. 8.5 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग साठी किती घ्यायचं आहे? 2 इंच. तुम्ही 1 इंच 1.5 इंच पण घेऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला मार्जिंग जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता किंवा तुम्हाला मार्जिंग साठी कमी पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. आता मी इथं 1.5 घेणार आहे. 8.5 मध्ये 1.5 मिळवल्याच्या नंतर आपल्याला ही घडी किती घ्यायची आहे? 10 घ्यायची आहे. तर पाहू शकतात आपण इथं किती घेतलेले आहे? 10. आता ही आपल्याला सरळ मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला तयार शोल्डर पाहायचा आहे. तर 2 इंच तयार शोल्डर आहे. तर आपल्याला 2.5 इंचाचं गळा रुंदी पाहिजे आहे आणि 3 इंच आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. कारण आपल्याला शोल्डर 2च पाहिजे. आपल्याला पाइपिंग साठी 1/2 इंच आणि अर्धा इंच आपल्याला बाही जॉईंट करण्यासाठी लागणार आहे. टोटल आपण शोल्डर किती घेतलेला आहे? 5 घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोल मध्ये घ्यायचं आहे 5.25. कारण आपण 34 साईजचं माप घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला 5.25 ची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला इथंही सेम आला पाहिजे आपला. तर या पद्धतीने आलेला आहे. पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो 1.25 घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याचं मध्य काढायचं आहे. 5.25चं मध्य किती येणार आहे? 2.5 आणि 1 रेषा. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे 8.5 वर मार्किंग करायचे आहे आणि 8.5 वर आपल्याला अर्धा इंच किंवा 1/2 इंच खालच्या साईडने आकार देऊन घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला इथं गोल राऊंड घ्यायचा आहे. तर पाहू शकतात. त्यानंतर आपलं कंबर किती होती आपली? 27. 27चा आपला चौथा भाग करायचा आहे. तर इथं मी 7 घेणार आहे आणि 7 मध्ये आपल्याला टक्स साठी लागणार आहे 1 इंच आणि शिलाई मार्जिंग राहणार आहे आपली अर्धा इंच. तर पाहू शकतात आपली कमरेचा भाग जो आहे तो छातीपेक्षा अर्धा इंच कमी झालेला आहे. तर आता इथं आपण ही सरळ मार्किंग करून घेतलेली आहे. या पद्धतीने पाठीमागलचा बॅक साईडचा गळा जो आहे तो आपण तयार किती आहे हे चेक करायचं आहे. या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. इथं मार्किंग करायचं आहे. आपल्याला शिलाईसाठी जितका भाग लागतो तर कमरेच्या साईडने अर्धा इंच शिलाई आणि गळ्यासाठी आपल्याला 1/2 इंच शिलाई. टोटल आपल्याला इथं
1.25 वर मार्किंग करायचे आहे आणि हा भाग जो आहे तो आपला 2.5चा राहणार आहे. तुम्हाला ब्रॉड मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही 2.25 पर्यंत किंवा 3चाही घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. अशा पद्धतीने आपण ही बॅक साईड घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडही तर पाहू शकतात, इथं मी हे कट करून घेणार आहे. या पद्धतीने आपले बॅक साईड झालेले आहे. आता आपण फ्रंट साईड घेणार आहे. तर सेम त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, पूर्ण किती घेतलेला आहे आपण 5. त्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे आपलं ते ठेवलेलं आहे. आता इथं आपल्याला पुढच्या साईडने गळा मोजून घ्यायचा आहे. आता जिथं आपली कटोरी जॉईंट होती तिथून आपण काय करणार आहे, हे गळ्याचा भाग मोजून घेणार आहे. तर 4.25 भरत आहे. 4.25 आपलं कटोरी जॉईंट करण्याचा भाग झालेला आहे. त्यानंतर आपल्याला 4.25 वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे, 1 इंच, शोल्डरसाठी अर्धा इंच आणि कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच. टोटल आपण इथं किती घेतलेला आहे, 5.25. 5.25 मध्ये आपल्याला कटोरीचा राऊंड देण्यासाठी अर्धा इंच. तर टोटल आपण हे पूर्ण माप किती घेतलेलं आहे, 5.25. 5.25चं माप घेतलेलं आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडने 2.5 इंच मार्किंग करून हा आपल्याला इथं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथं राऊंड द्यायचा आहे. हे पहा. त्यानंतर आपल्याला मोंडा सेम घ्यायचा आहे. 34 साईजचा मोंडा आपला 5.25 आहे, तोच घेतलेला आहे. त्यानंतर इथंही आपल्याला तोच घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर सरळ रेषा आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे मोंड्याचा आकार तो 1.25चा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याचं मध्य सेंटर काढायचं आहे. पाठीमागलचं ज्या पद्धतीने काढलेलं आहे त्याच पद्धतीने काढायचं आहे. छातीचा चौथा भाग जो आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. जसं की आपण पाठीमागलच्या मोंड्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला याचाही आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकता. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे आपण अर्धा इंच किंवा 1.5 इंच का घेतलेला आहे. तर ज्यावेळेस आपले पाठीमागलच्या बॅक साईडला मोंड्यामध्ये फुगा पडत असतो किंवा रिंकल्स येत असतात, तर ह्या त्याचं कारण जे आहे ते इथे आहे. डीप नेक मध्ये गळा असेल तर तुम्हाला या पद्धतीने घ्यायचा आहे. त्यानंतर पुढची उंची आपली किती आहे, 12.5 घेतलेला आहे बॅक साईडला. तर आपण 1 इंच वाढून घेतलेला आहे 13.5. तर पुढच्या साईडला आपल्याला 14 घ्यायचं आहे. म्हणजे बॅक साईडला 1 इंच आणि पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. सरळ राऊंड घेतलेला आहे म्हणजे रेष मारून घेतलेली आहे आणि पुढचं जी काही क्रॉस पट्टीचा आकार आहे तो 3.5चा आहे. बॅक साईडचा आपला 3चा आहे. त्यानंतर तुम्हाला परफेक्ट क्रॉस पट्टी कट करायची असेल तर 3 वर पण तुम्ही इकडच्या साईडने पुढच्या साईडने मार्किंग करून असे सरळ रेषा आखून घ्यायची आहे. कटोरी आहे आपली 5 वर मार्किंग करायची आहे. आता प्रत्येक वेळेस मी काय म्हटलेलं आहे, आपण हे जे भाग टाकत असतात साईज नुसार तर त्याचा मध्य सेंटर काढायचा आहे. तर आपण इथं मध्य न काढता आपण काय केलेलं आहे, 5ची कटोरी घेतलेली आहे. कमी आहे कटोरी, साईज 34 आहे पण कटोरी आपली किती आहे, 1.5 इंच कमी आहे. असाही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपलं ब्लाऊज वरून माप घेतलं तर तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे या पद्धतीने आपण इथे आकार जो आहे तो कटोरीचा देऊन घेत आहे. तर हे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे समजलंच असेल की आपली छाती 34 असेल तर कटोरी कशा पद्धतीने 5 येऊ शकते. तर फिगर मध्ये कमी जास्त असेल तर त्यावेळेस तुमची कटोरी 5 येऊ शकते किंवा जास्तही 34 पेक्षा 36ही येऊ शकते. तर या पद्धतीने आपण हे आखून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेणार आहे. आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा भाग सरळ आहे. आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे डायरेक्ट कपड्यावर. इकडे आपली बाही कटिंग करायची आहे. तर आपण काय करणार आहे, या पद्धतीने अशी क्रॉस मध्ये ठेवून घेणार आहे. इथं आपण 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे आणि या साईडने आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे खालच्या साईडने. तर परफेक्ट इथं 1.5 इंच झालेलं आहे. 5 आहे, 5चा मध्य करायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंच या साईडने घ्यायचं आहे आणि इथं शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथं आपण या पद्धतीने राऊंड देत आहे
हे पहा अशा पद्धतीने राऊंड देत आहेत. खालच्या साईडने पण आपल्याला 1.5 वर मार्किंग करायचे आहे. आणि हा जो आपण इथं 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, तर हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि हा पॉइंट आहे तो इथे जॉईन करायचा आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हा भाग आहे तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे आणि कटोरीचा गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंच, इथं 1.5 इंच सॉरी, आणि उभा टक्स जो आहे तो आपला 2.5 इंच किंवा 2.25 इंचापर्यंत पण घेऊ शकतात. आता इथं आपला हा जो कपडा आहे तो क्रॉस मध्ये झालेला आहे. तर पाहू शकतात हे आपण इथं कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे. हे साईडला ठेवायचं आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण चौरस घडी घेतलेली आहे. ब्लाऊजची बाही किती आहे हे चेक करायचं आहे लांबी. तर 4.5 ची बाही आहे. तर आपल्याला शिलाईसाठी 1 इंच ऍड करायचं आहे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे. तर 5.5 वर मार्किंग केलेली आहे. इथंही 5.5 वर मार्किंग करायचे आहे. आपला हा जो भाग आहे तो 8.5 आहे. छातीचा चौथा भाग तर आपण 8.5 वर मार्किंग करून घ्यायचे असते. एक्स्ट्रा आपल्याला इथं शिलाई कपडा जो आहे तो ऍड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मोंढा किती आहे, तर आपला मोंढा 34 साईजला किती येणार आहे 7. तर आपण इथं 7 वर मार्किंग केलेलं आहे आणि आपण 1.5 इंच शिलाईसाठी घेणार आहेत. तर इथं आपण कपडा ऍड करणार आहे. त्यानंतर आपण इथं शिलाई ऍड करणार आहे. तर पाहू शकतात इथून आपण हा सरळ भाग जे आहे तो व्यवस्थित आखून घेणार आहे या पद्धतीने. आणि इथं आपण किती घेतलेला आहे 4.5 ची बाही आहे. तर आपण इथं 2.5 घेणार आहे. तर हे 2.5 आपण जी काय मार्किंग केलेली आहे ही अंदाजे केलेली होती. तर आपण इथं एक्स्ट्रा मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढची फिटिंग पाहायची आहे. दंड फिटिंग 6.5 आहे. तर 6.5 वर इथं मार्किंग करायचे आहे आणि हा पॉइंट जो आहे तो आपला इथे जॉईंट होणार आहे. आता हे 7.5 आहे, सॉरी 7 आहे, तर आपल्याला 7चा मध्ये करायचा आहे 3.5. बाहेरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. आतल्या साईडने आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण बॅक साईडचा जो मोंड्याचा आकार आहे तो देऊन घेणार आहे. त्यानंतर आपल्याला फिश आकार जो आहे तो अशा पद्धतीने आपण हे देऊन घेणार आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर इथं आपल्याला एक्स्ट्रा आता किती पाहू शकतात. इथं 1 इंच आहे, तर अर्धा इंचच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. ते नंतर मी स्टिच करताना देणार आहे. तर हे आपण आता कट करून घेत आहे. तर पाहू शकतात हे कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही बाही जी आहे ती ओपन करायची आहे. अशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि फ्रंट साइडचा फिश आकार जो आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही पुढचंही फिश आकार कटिंग झालेला आहे. तर या पद्धतीने आपण ही पूर्ण डायरेक्ट कपड्यावर अस्तर कसं कट करायचं आहे तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अस्तरने कंपल्सरी 1 इंच 1 मीटर किंवा 90 सेंटीमीटर या पद्धतीने जर घेतलं तर तुमचं कुठलंही ब्लाऊज कटिंग होऊ शकतो. लांब बाही असेल 3/4 तर त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी 1 मीटर लागणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ही डायरेक्ट कपड्यावर माप घेऊन ब्लाऊज कटिंग करू शकतात. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर बाय, काळजी घ्या.